जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला। रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू, 10 जखमी प्रवाशांवर पाचोरामधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू। जळगाव रेल्वे दुर्घटनेसंदर्भात पाचोरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कलम 194 अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद। रेल्वे पोलिसांसह महाराष्ट्र पोलीस दुर्घटनेचा तपास करणार। जळगाव रेल्वे दुर्घटनेत मृतांमध्ये 10 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश। खासगी रुग्णालयातील जखमी प्रवाशांचा जबाब नोंदवला। आग लागल्याच्या अफवेनं पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांच्या उड्या, त्याचवेळी समोरून येणाऱ्या बेंगळुरू एक्सप्रेसनं प्रवाशांना चिरडलं। जळगावच्या परधाडी स्टेशन जवळची मोठी दुर्घटना। पुष्पक एक्सप्रेसमध्ये चेन पुलिंग झाल्यानंतर रेल्वेचे इमर्जन्सी ब्रेक लावले। दरम्यान आगीची अफवा पसरल्यानं एका डब्यातील 35 ते 40 प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या। रेल्वे पीआरओ स्वप्नील नीला यांची माहिती। चहावाल्यांनी सांगितलं, रेल्वेत आग लागलेली आहे। यानंतर घाबरून प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या। पुष्पकमधील रेल्वे प्रवाशांची माहिती। बंगळुरू एक्सप्रेस वेळेवर थांबली नसती तर सर्वांनाच जीव गमवावा लागला असता। बंगळुरू एक्सप्रेसनं पुष्पकच्या 3 डब्यांनाच क्रॉस केलं होतं। जखमी प्रवाशांची माहिती। जळगाव रेल्वे अपघातानंतर रेल्वे पोलीस ऍक्शन मोडवर। पुष्पक एक्सप्रेसची चेन पुलिंग करणाऱ्यांचा शोध सुरू। अफवा पसरवणाऱ्या चहावाल्याचाही पोलिसांकडून शोध सुरू। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी। बचाव कार्याचा महाजनांकडून आढावा। प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश। जळगाव रेल्वे दुर्घटना अत्यंत दुर्दैवी। आवश्यक ती सर्व मदत तातडीनं पुरवली जाईल। देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट। शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। मृतांच्या नातेवाईकांप्रती माझ्या सहवेदना। जखमींवर योग्य उपचाराच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत। उपमुख्यमंत्री शिंदेंचं जळगाव रेल्वे अपघातावर ट्विट। अपघातातील जखमींच्या बचाव आणि मदत कार्यासाठी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न। मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी। प्रशासनाकडून वेगानं मदत कार्य। ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। महाराष्ट्रातील जळगावमधील रेल्वे अपघात अत्यंत दुःखद। स्थानिक प्रशासन जखमींना सर्व मदत पोहोचवत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं जळगावच्या रेल्वे अपघातावर ट्विट। रेल्वे दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू। भुसावळ, जळगाव, मनमाड, दादर, कल्याण, सीएसएमटी हेल्पलाईन सुरू। वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। पोटदुखीचा त्रास होत असल्यानं काल रात्रीपासून कराडवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। वाल्मिकसह इतर आरोपी आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले होते। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा दावा। दरम्यान 3 आलिशान गाड्यांचं सीसीटीव्ही फुटेज समोर। कराडच्या ताफ्यात असलेली गाडी शिवलिंग मोराळेच्या गाडीसारखी। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड एसआयटीच्या ताब्यात। बीड प्रकरणावरून एसपी नवनीत कावत ऍक्शन मोडवर। छोट्या मोठ्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना एमपीडीए मकोका लावणार। खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या फिर्यादीलाच आरोपी केलं जाणार। गुन्हेगारी कमी करण्यासाठी एसीपींचा मेगा प्लॅन। पत्रकार कराडचा सीसीटीव्ही शोधू शकतात पण पोलीस नाही, हे पटतंय का? वाल्मिक कराडच्या सीसीटीव्हीवरून दमानी यांचा पोलिसांना सवाल। कराडसह सर्व आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये ठेवा। दमानी यांकडून ट्विट करत मागणी। ज्योती जाधवच्या नावानं लातूरमध्ये शेतजमीन असल्याची माहिती समोर। बोरगाव काळे इथे लातूर टेंभुर्णी रस्त्यालगत 4 ते 5 एकर जमीन ज्योती जाधवच्या नावानं 7-12 उतारा सापडल्याची माहिती। बीडच्या मांजरसुंबामध्ये ज्योती जाधवच्या नावानं 9 एकर जमीन। सुरेश धस यांचा दावा। तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करत स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा शेतकऱ्याचा आरोप। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं उद्धव ठाकरेंकडून अभिवादन। कुलाबा इथल्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण। आदित्य ठाकरे, अनिल देसाई, अरविंद सावंत, सुनील राऊत यांची हजेरी। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी। बाळासाहेबांच्या विचारातून शिवसेनेनं देशाला हिंदुत्ववादी विचार दिले। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या सरकारनं सन्मान म्हणून बाळासाहेबांना भारतरत्न द्यावा। ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांची मागणी। दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 15.70 लाख कोटींचे सामंजस्य करार। 2 दिवसात एकूण 54 सामंजस्य करारांवर सही। रिलायन्स, अमेझॉन, जेएसडब्ल्यू सोबत मोठे करार। दावोसमधील आधीच्या करारांची अंमलबजावणी किती झाली? उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे चौकशी करावी। घोषणा करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न सुरू। अंबादास दानवे यांचा निशाणा। उद्योगमंत्र्यांचा नवा उद्योग सुरू असावा। उदय सामंतांच्या ठाकरे गटातून अनेकांचा पक्षप्रवेश होणार असल्याच्या दाव्यावर अरविंद सावंतांची टीका आहे। तर मागचे करार 50 कोटींचे होते, आताचे किती आहेत ते पण लोकांना कळू द्या, सावंतांचा निशाणा।
10 लाख कोटींची गुंतवणूक, मात्र किती कंपन्या भारतीय? देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरून अमोल कोल्हे यांचा सवाल. अपात्र महिलांचे पैसे परत घेणार नाही, आदिती तटकरे यांनी भूमिका बदलली. आधी पैसे परत घेण्याच्या वक्तव्यानंतर आदिती तटकरे यांची माघार. वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा, काही दिवस कायम राहण्याचे चिन्ह. शिवसेना राष्ट्रवादीकडून दबावाचं राजकारण सुरू. पालकमंत्री पदाला ब्रेक लागल्यामुळे आदिती तटकरे यांना दुःख. मंत्री भरत गोगावले यांची आदिती तटकरेंवर टीका. आमचा शिंदे साहेबांवर भरोसा, ते योग्य निर्णय घेतील, असंही गोगावलेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री दावोसला असताना कुरघोड्या योग्य नाहीत. पालकमंत्री पदावरील वादावरून आदिती तटकरे यांचा भरत गोगावलेंवर पलटवार. एकनाथ शिंदे उद्यापासून राज्यभरात आभार यात्रा काढणार. विधानसभेला मिळालेल्या यशानंतर जनतेचे आभार मानणार. शिवसेना नेत्या शायना एनसी यांची पत्रकार परिषदेत माहिती. सैफ हल्ल्यातील आरोपीचे मदतनीस, पोलिसांच्या रडारवर. ज्यांनी आरोपीला मदत केली त्यांची चौकशी होणार. आरोपीचं भारतात आधार कार्ड बनवून देणाऱ्याचीही चौकशी होणार.